तर बघा इथं आपल्याला आता प्रॉब्लेम दिलेला आहे, इव्हॅल्युएट विदाउट युजिंग कॅल्क्युलेटर tan 32 प्लस tan 88 अपॉन 1 मायनस tan 32 इंटू tan 88. मग बघा इथं सोल्युशन हे जर बघितलं तुम्ही तर हे काय आहे की tan a प्लस बीचं एक्सपान्शन आहे. ठीक आहे, म्हणजे काय आहे की जो tan a प्लस बीचा फॉर्म्युला आहे तोच आहे. ठीक आहे, मग आपण इथं लिहू पहिले tan 32 प्लस tan 88 अपॉन आपणला काय दिलेलं आहे 1 मायनस tan 32 इंटू tan 88. हे कशाच्या इक्वलमध्ये येणार आहे तर बघा आता इथं जर आपण फॉर्म्युला यूज केला कोणता की tan a प्लस बी, tan a प्लस बी, मग tan a प्लस बीचं एक्सपान्शन काय येतं tan a प्लस tan b काय येतं tan a प्लस tan b अपॉन आपणला काय येतं 1 मायनस tan a इंटू tan b. ठीक आहे, मग आता जर बघा 32 म्हणजे जर a घेतला आपण, मग बघा मी इथं लिहितो वाटलं तर a इज इक्वल्स टू 32 and b इक्वल्स टू 88. ठीक आहे, मग ह्याच्यानुसार जर बघितलं आपण tan 32 डिग्री प्लस tan 88 डिग्री इज इक्वल्स टू 1 मायनस tan 32 इंटू tan 88 इक्वल्स टू काय येणार आहे tan a प्लस बी म्हणजेच 32 प्लस 88. ठीक आहे, मग 32 प्लस 88 जर केलं तर tan काय येणार आहे 120 येणार आहे. tan किती येणार आहे 120 डिग्री. मग बघा आता tan 120 डिग्री बरोबर आहे की नाही, मग tan 122 डिग्री 120 डिग्री, मग आता जर आपण इथं tan 120चा जर अँगल ड्रॉ केला बघा हे काय आपली क्वाड्रंट सिस्टम बरोबर आहे की नाही, ही काय आपली क्वाड्रंट सिस्टम. मग या क्वाड्रंट सिस्टममध्ये 120 अँगल जो आहे आता बघा इथून जर स्टार्ट केला आपण हा जर इथं काय 0 आहे मग 120 इथं 90 आहे म्हणजे इथं पुढं 30 डिग्री येणार आहे. किती डिग्री येणार आहे 30 डिग्री. ठीक आहे, मग बघा याचा अँगल जो आहे तो इथं आला, मग इथं जर आपण मोजलं तर हे किती येणार आहे 120 येणार आहे. किती येणार आहे 120. आणि आपल्याला काय फाइंड आउट करायचं इथं tan 120 बघा. आणि इकडच्या बाजूने जर बघितलं त्याच्या अपोजिट साईडनं इथून एवढं 120 येते, इथून एवढं किती येणार आहे 60 येणार आहे. किती येणार आहे 60. आणि इकडनं जर tan 60 जर बघितलं tan 60 तर हे दोघं काय येणार आहे एकमेकांची इक्वल येणार आहे. किंवा दुसरी गोष्ट एक फॉर्म्युला आहे बघा, तर tan इथून एवढं जर बघितलं हे किती आहे थिटा आहे म्हणजे 30 आहे आणि इथपर्यंत किती आहे 90 डिग्री. मग याला जर आपण असं पण लिहू शकतो काय, याला आपण थिटा म्हणू शकतो. काय म्हणू शकतो थिटा. आणि इथं काय हा 90 डिग्री म्हणजे हा जो अँगल आहे हा किती आहे 90 डिग्री. 90 डिग्री म्हणजेच π/2. मग बघा आधी इथं आपण याला असं लिहू शकतो tan 120 डिग्री इक्वल्स टू, आता बघा इथून कधी पण वाय ॲक्सिसच्या अबाउट जर अँगल घेत असेल तुम्ही तर त्याचं फंक्शन चेंज करायचं. आणि ह्या क्वाड्रंटमध्ये ASTCच्या रूलनुसार इथं ऑल पॉझिटिव्ह, इथं फक्त साईन पॉझिटिव्ह आहे. कोणतं पॉझिटिव्ह आहे साईन, इथं टॅन पॉझिटिव्ह आहे, इथं कॉस पॉझिटिव्ह आहे बरोबर. मग इथं टॅन काय येणार आहे निगेटिव्ह येणार आहे. काय येणार आहे निगेटिव्ह. मग इथं बघा टॅन येणार मायनस कॉट, म्हणजे आता फंक्शन चेंज होणार वायच्या अबाउट अँगल जर घेतला तर. मग टॅनच्या अपोजिट कोण आहे कॉट. ठीक आहे, म्हणजे इनवर्समध्ये कोण आहे कॉट. मग इथं कॉट येणार थिटा. थिटा किती इथं 30. किती आहे 30 डिग्री. किंवा इक्वल्स टू, आता फंक्शन जर चेंज करायचं नसेल तर एक्सचे करस्पॉन्डिंग अँगल घ्यावा लागेल. मग एक्सचे करस्पॉन्डिंग अँगल किती 60. मग tan 60, पण याला मायनस साईन येणार का कारण की तो सेकंड क्वाड्रंटमध्ये निगेटिव्ह आहे. मग बघा या सगळ्यांचे व्हॅल्यू जे आहे ते सेम येणार म्हणजे tan 120 डिग्री इक्वल्स टू मायनस कॉट 30 डिग्री इक्वल्स टू मायनस tan 60 डिग्री. मग आता मायनस tan 60 डिग्री, मग tan 60 डिग्री किती राहतं तर √3 राहतं मायनस √3. ठीक आहे, म्हणजे याचा अर्थ काय आहे की आपल्याला जी टॅनची व्हॅल्यू फाइंड आउट करायची होती tan 120
डिग्री इक्वल्स टू काय येणार आहे मायनस अंडर रूट 3 येणार आहे. काय येणार आहे मायनस अंडर रूट 3 येणार आहे. ठीक आहे. मग हे आलं बघा इथं. आता हेच पुस्तकामध्ये इथं काय करेल यांनी फॉर्म्युला म्हणून दिलेलं आहे. तर ॲक्च्युली हे कसं येतं बघा, आपण काय केलं क्लॉक पॉझिटिव्ह अँगल आला म्हणून क्लॉकवाईज अँगल ड्रॉ केला आणि इकडून एक्स ॲक्सिसच्या करस्पॉन्डिंग आपण त्याचं इन्क्लिनेशन बघितलं आणि ते दोघं कसे राहते एकमेकांच्या इक्वलमध्ये राहतात. जर तुम्ही इथं आता हा कोणता ॲक्सिस होता एक्स ॲक्सिसच्या अबाउट इथं आपण काय केलं इन्क्लिनेशन घेतलं म्हणून इथं फंक्शन चेंज नाही झालं. ठीक आहे का, कारण की हा जो थिटा आहे हा एक्सच्या करस्पॉन्डिंग आहे. जर आपण वायच्या करस्पॉन्डिंग अँगल घेत असेल तर इथं हे काय फंक्शन चेंज होणार. मग फंक्शन इथं काय होणार मायनस कॉट 30 डिग्री. हे दोघं काय राहणार इक्वल राहणार म्हणजे हे तिन्ही अँगल कसे इक्वल आहे. ठीक आहे. मग त्याच्यानुसार कॉस टॅन 120 डिग्री इक्वल्स टू मायनस अंडर रूट 3 आलं. किती आलं मायनस अंडर रूट 3 आलं. मायनस साईन का आलं, कारण की तो सेकंड क्वाड्रंटमध्ये कसा आहे निगेटिव्ह आहे. ठीक आहे. सेकंड क्वाड्रंटमध्ये कसं आहे निगेटिव्ह आहे आणि टॅन 60ची व्हॅल्यू किती येते अंडर रूट 3 येते. ठीक आहे. त्याच्यानुसार हे असं आलं. हे लक्षात ठेवायचं ASTC. कुठल्या क्वाड्रंटमध्ये त्याची इन्क्लिनेशनची लाईन जाऊ राहिली. मग लाईन जाताना बघा तुम्ही म्हणशाल एक्सच्या अबाउट इन्क्लिनेशन, इकडनं इन्क्लिनेशन एक्सच्या अबाउट 120 आहे. 120चा अँगल माहिती का तुम्हाला, नाही माहिती. मग इकडच्या बाजूने बघा, इकडच्या बाजूने अँगल किती आहे 60 डिग्री. मग टॅन 60 माहिती का, माहिती आहे. टॅन 60 किती आहे अंडर रूट 3 आहे. पण टॅन ह्या क्वाड्रंटमध्ये कसं आहे निगेटिव्ह आहे. किंवा तुम्ही वाय ॲक्सिसच्या अबाउट इन्क्लिनेशन घेऊ शकता. वाय ॲक्सिसच्या अबाउट इन्क्लिनेशन किती येऊ राहिलं 30 येऊ राहिलं. पण वाय ॲक्सिसच्या अबाउट जर घेतलं तर फंक्शन चेंज करावं लागतं. साईन असेल तर कॉस होईल, टॅन असेल तर कॉट होईल आणि कॉस असेल तर सेक होईल. मग इथं काय आहे टॅन आहे, टॅनचं कॉट झालं. मग कॉट 30 किती येतं कॉट 30 येतं अंडर रूट 3. मग कॉट 30 अंडर रूट 3 आहे आणि टॅन 60 पण अंडर रूट 3 आहे. पण इथं हे सेकंड क्वाड्रंटमध्ये आल्यामुळे याला निगेटिव्ह साईन आलं म्हणून आपलं टॅन 120 डिग्री इक्वल्स टू मायनस अंडर रूट 3 आलं. ठीक आहे. असा प्रॉब्लेम आला 2 मार्क लिहिली.